गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव येथे जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा संविधान अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला। नांदगाव येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा या कार्यक्रमात धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते। या कार्यक्रमाअंतर्गत विशिष्ट समाज उपयोगासाठी केलेल्या कार्याबद्दल अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर अक्षयराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। अक्षयराज आंबेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय संविधानाचे 4 स्तंभ आहेत। 4 स्तंभावर देश उभा राहिलाय। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क सुरक्षित केले। संविधानामुळे आपल्या भारतात लोकशाही जीवित असून भारतीय संविधानामुळे आपल्याला वाचता येणार आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी विशेष अभ्यास करून भारतीय राज्यघटना बनवली। याचा अभ्यास करणे देखील युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचे असे प्रतिपादन डॉक्टर अक्षयराज आंबेडकर यांनी केले। या कार्यक्रमाला नांदगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश जिकवडे, अरुण पाटील तसेच नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक दिवे, प्रशांत भाऊ दिवे, नगरसेवक मनपा नाशिक भारत, वानखेडे मंत्रालय मुंबई, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, देवीदास मोरे, राजाभाऊ पवार, वाल्मिक जगताप, अरुण साळवे, विलास कोतकर, ज्येष्ठ नागरिक, सुरजलमल संत आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी भीमशक्तीचे मनोज चोपडे, रोहित जाधव, दीपक अंबोरे, मोहित भोसले, मोहसिन बेग, भूषण बराठे, पंकज जगताप, सागर अडकमोल आदींनी परिश्रम घेतलाय। अक्षयराज आंबेडकर साहेबांना मी सांगू शकतो की मी जेव्हा पेपर वाचत होतो त्यावेळेस मला वाचताना गरिबांचा भाऊ महापौर झाला म्हणजे या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आपल्यांना संघर्ष करताना म्हणजे रस्त्यावरची लढाई लढून एक नाशिक शहराचं प्रथम नागरिकत्व व महापौर पद ज्या व्यक्तींनी स्वीकारलेलं आहे खऱ्या अर्थानं आपल्या आंबेडकरी चळवळीला आणि आंबेडकरी चळवळीचा खऱ्या अर्थानं अभिमान आपण बाळगला पाहिजे। म्हणून अशोक भाऊ दिवे आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आहे। सामर्थ्यानं वर काढणारा बाबासाहेब या जगात पुन्हा उरे नाही। बाबासाहेबांसारखं दैवत अनेक लोक आंदोलन करतायत, अनेक लोक आंदोलन करतायत, परंतु बाबासाहेबांसारखं आंदोलन मात्र कधी जगात झालेलं नाही। बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला। त्या नदीवर जी जनावरं पाणी पित होती ते पाणी सुद्धा पिण्याचा आम्हाला अधिकार नव्हता। म्हणून त्याच वेळेस बाबासाहेबांनी माळच्या तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला। आहेत असे भारतीय संविधान हा टेबल आहे बरोबर, त्याला पण 4 कॉर्नर आहेत ना 4 कॉर्नर, तेव्हाच उभा आहे ना। एक कॉर्नर काढून टाकला तर पडून जाईल टेबल, पडून जाईल ना टेबल, एक कॉर्नर काढला तर करेक्ट। आता हे 4 कॉर्नर काय आहे? 4 स्तंभच महत्वाचे आहेत। हा पूर्ण देश जो उभा आहे ना हा 4 स्तंभावरती उभा आहे आणि ते 4 स्तंभ तुम्हाला सर्वात प्रथम जे आहेत भारतीय संविधानाला तुम्हाला अगर जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला हे 4 स्तंभ जाणून घ्यायचे महत्वाचे। सगळ्यात पहिला स्तंभ कुठचा आहे? न्यायपालिका आहे, जे भूषण गवई साहेब आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्याबद्दल बोलीनच मी। तो एक स्तंभ आहे पहिला। दुसरा स्तंभ स्टेट लेजिस्लेचर। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडुदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।